आज आपण अरवीची सुकी भाजी बनवणार आहोत। तर अरवी ही अळूचे जे मुळं असतात त्याला अरवी म्हणतात। हे असे बघू शकता। आणि हे बाजारातून आणताना लांब लांब नाही घ्यायचे, मोठे असे लांब लांब नाही घ्यायचे, त्याची चव नाही लागत। तर असे गोल जर घेतले तर त्याची चव लागते। आणि मी हे आता उकडून घेतले, आधी स्वच्छ धुवून घेतले। आणि यासाठी फक्त आपल्याला एक शिट्टी कुकरची लागते, बस। एक शिट्टी झाली की बंद करायचं। जर आपण जास्त शिट्ट्या केल्या तर त्या जास्त शिजल्या जाणार आणि भाजी चांगली नाही होणार, म्हणून मग एक शिट्टी देऊन आपण शिजून घेतलेले आहे। तर याचं फक्त हे असं वरची अशी साल काढून घ्यायची, अशी। खराब जर असेल तर काढून टाकायचं। अशा प्रकारे आपण सर्व साल काढून घ्यायची अरवीची। आणि त्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते बघूया फोडणीसाठी। तर ही लाल मिरची आहे काश्मीरी, जास्त तिखट नाही आहे। या चमच्याने मी 2 चमचे घेतलेली आहे। ही धना पावडर आहे, ही 2 चमचे घेतलेली आहे। आणि हे मेथी आणि दालचिनी पावडर आहे, ती अर्धा चमचा घेतलेला आहे। पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ आणि 4 लसणाचे पाकळे घेतलेले आहे। कढीपत्ता, 4 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर घेतली वरून टाकायला, 1 टोमॅटो, 2 कांदे। तर आपण आता फोडणीचं तयारी करूया। तर आपली अरवी कापून घेतलेली आहे, अशा फोडी करायच्या त्याच्या। आणि त्यासाठी आपण 2 कांदे कापून घेतले, कढीपत्ता, हिरवी मिरची, लसूण ठेचून घेतला, टोमॅटो कापून घेतला आणि वरून टाकायला कोथिंबीर कापून घेतली। तर आपण आता पहिले तेलामध्ये अरवी फ्राय करून घेऊया। तेल गरम झालेलं आहे। अशी व्यवस्थित परतून घ्यायची तेलामध्ये, की जेणेकरून लालसर कलर, असं तिखटपणा त्याचा गेलेला पाहिजे। आता हे आपण काढून घेऊया। तर आता आपण अरवीला फोडणी देऊन घेऊया। तेल तुम्ही तुमच्या मर्जीनुसार टाका, थोडं कमी जास्त करू शकता। पहिला आपण हिरवी मिरची आणि लसूण टाकून घेऊया। थोडा लसूण झाला की कढीपत्ता, कांदा टाकूया। कांदा आपला होत आलेला आहे, चांगला लालसर कलर आलेला आहे। आता आपण हे जे लाल काश्मीरी मिरची, धना पावडर, हिंग, हळद, दालचिनी आणि मेथीची पावडर जी आहे ती आणि चवीपुरतं मीठ हे आपण टाकून घेऊया।
याच्यात आपण थोडासा मॅजिक मसाला टाकणार आहोत. जास्त नाही टाकायचं, चवीपुरता. टोमॅटो टाकून घेऊया. आता आपलं चांगलं मसाला परतून झालेला आहे. कांदा, टोमॅटो, सर्व मसाला. तर आता आपण ही अरवी टाकून घेऊया. व्यवस्थित धुवून घ्यायची. त्याच्यातच आपण आता कोथिंबीर टाकून घेऊया. तोपर्यंत कढईला चिकटतं तोपर्यंत मसाला किंवा भाजी हलवायची. कढईला जर चिकटत नसेल तर तुमची भाजी किंवा मसाला झाला असं समजायचं. तर आपली भाजी ही अरवीची झालेली आहे. गॅस बंद करूया. तर आपली अरवीची सुकी भाजी तयार झालेली आहे. मुलांना खूप आवडते ही. थोडासा मॅजिक मसाला टाकला तर अजून आवडीने खातात ते. तर एकदा करून बघा आणि कमेंटद्वारे आम्हाला कळवा कशी झाली भाजी ती. धन्यवाद सर्वांचे. आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. खूप खूप धन्यवाद.